नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 डिसेंबर 2023 सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, कालच्यापेक्षा उजनीमध्ये कितीने घट झालेली आहे आणि ज्या योजनेतून पाणी चालू आहे त्यामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे. खरं तर आज सांगायला विशेष वाटतं, उजनीतून जे कालव्याद्वारे किंवा बोगद्याद्वारे सिनेमाडा उपसा सिंचन असेल किंवा दहेगाव उपसा सिंचन असेल, याद्वारे जे पाणी चालू आहे सध्याला बंद करणं गरजेचं असताना काल प्रशासनाने हद्द केली, त्यामध्ये उलट वाढ करण्यात आलेली आहे. ती किती वाढ केली, कोणत्या योजनेतून किती वाढ केली याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सकाळची आकडेवारी आपण बघू. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.565 मीटर, तर एकूण पाणी पातळी ही 2128.39 दशलक्ष घनमीटर अर्थात 75.16 TMC. तर त्यातील उपयुक्त पाणी साठा हा केवळ 325.58 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 11.50 म्हणजे 11.5 TMC फक्त उपयुक्त पाणी साठा राहिलेला आहे. तर टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा 0.53% म्हणजे जवळपास अर्धा टक्क्याच्या वर पाणी कमी झालेलं आहे गेल्या 24 तासामध्ये. काल 21.99 होतं, तर आज 21.46% उजनी धरण आलेलं आहे. तर बाष्पीभवनाचा वेग हा कालच्यापेक्षा थोडासा कमी झाला आहे, कारण काल दिवसभर पूर्ण आभाळ आलेलं होतं, त्यामुळे सूर्यदर्शन झालेलं नाही. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग हा कालच्यापेक्षा जवळपास 1 पॉईंट कमी झालेला आहे. तो आज काल 5.49 मिलीमीटर होता, तो आज 4.35 मिलीमीटर एवढा झालेला आहे. तर सिनेमाडा उपसा सिंचन मधून 315 क्युसेकचा विसर्ग कायम आहे. तर दहेगाव उपसा सिंचन मधून जो 100 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये 20 क्युसेक्स पाणी वाढवून ते 120 क्युसेक्स करण्यात आलेलं आहे. म्हणजेच खरं तर ह्या योजना बंद करणं गरजेचं आहे. पुढचा उन्हाळा आपल्याला सुकर जाण्यासाठी, सुकर नाही जाणार परंतु किमान दुःखदायक तर होणार नाही अशी परिस्थिती येऊ नये असं सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. परंतु या इच्छेला कोणीही भीक घालत नाही, कारण सध्याला उजनीतून जे विसर्ग चालू आहेत ते तातडीने बंद करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीत पाणी आलेलं आहे, शेती पाण्याखाली गेली आहे कालव्याच्या पाण्यामुळं, परंतु उजनी प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतंय. शेतकऱ्याचं नुकसान आताही होतंय आणि नंतर आता पाण्यामुळे होतंय आणि नंतर पाण्याशिवाय होणार आहे. त्यामुळं ह्याचा कुठेतरी मेळ खरं तर मागच घातला पाहिजे. आता वेळ निघून गेलेली आहे, कारण 21% उजनी धरण आलेलं आहे. त्यात सोलापूरमधूनही सोलापूरसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात आणि 5-5.5 TMC पाणी जाणार आहे. म्हणजेच आपलं उजनी धरण 2 ते 3 TMC वर येऊन थांबणार आहे ज्यावेळेस उजनीतून सोलापूरसाठी पाणी सोडणं बंद होईल त्यावेळेस. मग उजनीचं उन्हाळ्यातलं नियोजन कसं, साळेसाहेबांना विचारलं की बाबा उजनीचा पाण्याचा अपव्यय होतोय, तर त्यांचं म्हणण्यात आलं की जे कालवा सल्लागार समितीमध्ये बैठकीमध्ये जे ठरलेलं आहे त्यानुसार हे पाणी नियोजन चालू आहे. परंतु कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कोणता शेतकरी प्रतिनिधी होता याबद्दल त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. खरं तर आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री गेले कित्येक वर्ष पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा नसल्यामुळे, आपल्या जिल्ह्याची जाण असणारा पालकमंत्री नसल्यामुळे आणि बाहेरचं पालकमंत्री आपल्या उरावरून बसल्यामुळे उजनी धरणाची वाट लागलेली आहे. तर कालव्यातूनही आतापर्यंत 1000 क्युसेकचा विसर्ग चालू होता, त्यामध्ये 200 क्युसेक्सनं वाढ करून 1200 क्युसेक्स करण्यात आला आहे. बोगदा मात्र 840 वर कायम ठेवलेला आहे. तर असा पाण्याचा अपव्यय जर झाला तर आपलं उजनी धरण टिकणार का? टिकणार म्हणजे आता काय विषय राहिला नाही पाण्याचा. 21% वर पाणी आलेलं आहे, त्यामुळं उजनी धरण या वर्षी आपलं मायनसचा जो आकडेवारी आहे त्याचा विक्रम यावर्षी मोडून काढणार. खरं तर ही दुर्दैवाची बाब आहे आपल्यासाठी. तर अशाच उजनीच्या ताज्या अपडेटसाठी, ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.